हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आरना सुवर्णाष्टीच या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आज बघणार आहोत आपण समई आसन, तेही 2 प्रकारचे. आणि हे समई आसन एकदम घरच्याच साहित्यातून आपण तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करायला मात्र विसरू नका. आपण सर्वात आधी गोलवाली फ्रिल लावलेली समई आसन तयार करणार आहोत. त्यासाठी मी 6.5 इंचाचा कापड घेतलेला आहे आणि त्याला चौपदरी घडी करून 3.25 याप्रमाणे मापे टाकून घेतलेली आहे आणि गोलाईमध्ये आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही हे आसन बनवण्यासाठी तुमच्याकडे जे कापड उपलब्ध असतील ते तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे शिलाईतून उरलेले खणाचे कापड असतात म्हणून मी त्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही या जागेवरती तुमच्याजवळील जे कापड असतील त्याचा वापर करू शकता. हे आसन कोणताही खर्च न करता तुम्ही एकदम फ्रीमध्ये बनवू शकता घरच्या घरी. त्यानंतर आपल्याला गोलाईला फ्रिल लावून घेण्यासाठी याप्रमाणे पट्टी घ्यायची आहे. त्या पट्टीचे माप पूर्ण आपले सर्कलचे जेवढे माप येईल त्याच्यापेक्षा डबल घ्यायचे आहे, म्हणजे आपले फ्रिल पूर्ण गोलला व्यवस्थित पुरेल. त्यानंतर आपल्याला शॉपिंग बॅगवरती पण तो गोल कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डीमार्टमधील जी बॅग येते ती कडक असते म्हणून ती वापरायची आहे आपल्याला. आणि जर ही डीमार्टमधील बॅग नसेल तर तुम्ही त्याऐवजी दुसरी पण अशी कडक असेल ती बॅग घेऊ शकता. ही प्लास्टिक शीट घेण्याचं कारण म्हणजे जर आपली समई लिकेज वगैरे असली एखाद्या वेळेस तर ते तेल खाली जाऊन सर्व तेलाचे डाग दिसतात आणि सर्व तेलकट होऊन जाते, म्हणून आपल्याला ही शीट वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अस्तर ही कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी खालच्या साईडला अस्तर, मग त्यानंतर शॉपिंग बॅग, त्यानंतर प्लास्टिकची शीट आणि त्यानंतर आपल्याला मेन कापड घ्यायचं आहे आणि पिन लावून आपल्याला सर्कलवरती शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फ्रिल लावून घ्यायची आहे. फ्रिलचे माप हे रुंदीला 2.25 इंच येईल आणि लांबीला असेल आपल्या सर्कलच्या पूर्ण मापापेक्षा डबल. आपल्याला आता फ्रिल तयार करून घ्यायची आहे. छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपल्याला पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची आहे.
याप्रमाणे आपली फ्रिल तयार होणार आहे आणि नंतर त्याला सर्कलला आपल्याला लावून बघायचे आहे की बरोबर येते आहे की नाही ते. फ्रिलची सरळवाली बाजू आपल्याला आत घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण सर्कलवरती शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दोघं फ्रिलच्या कडा जोडून घ्यायच्या आहे. गोलाकार फ्रिल लावून झाल्यानंतर आपल्याला सीध्या साईडनी दाब टीप देऊन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्याजवळ जी असेल ती लेस वापरून गोलाकार शिलाई करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे काठपदराचा कापड नसेल तर तुम्ही 2 कलरमध्येही हे आसन बनवू शकता आणि असेच छान दिसणार आहे ते पण आसन.
अशा प्रकारे सुंदर असे आपले फ्रिलवाले समई आसन हे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचे समई कमळ आसन बनवणार आहोत। तेही पाकळ्या न कट करता, न अस्तर लावता आणि एकदम झटपट होणारे समई आसन आपण हे बनवणार आहोत। त्यासाठी इथे 7.5 रुंदी आणि 30 इंच लांबी असा कापड कट करून घ्यायचा आहे। सेम त्याचप्रमाणे आपण खाली जो दुसरा कलर वापरणार आहे तो पण त्याच मापाचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक कापड घेऊन त्याला अर्ध्यावरती फोल्ड करून पिना लावून जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 इंच रुंदी आणि 3 इंच लांबी घेऊन आपल्याला पानाचा आकार कट करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवरती। आपण कट केलेले पाकळीचे पॅटर्न ठेवून आपल्याला सर्व कापडावरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे। खालच्या साईडला पाव इंच जागा सोडून वरती आपल्याला हे पॅटर्न ड्रॉ करायचे आहे। पॅटर्न आखून झाल्यावरती आपल्याला त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये करत आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्व पाकळ्यांवरती शिलाई करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या कापडावरती पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे।
दोन्ही कापडांवरती शिलाई झाल्यानंतर आपल्याला आतमधील जो कापड एक्स्ट्राचा येत आहे त्याला दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला दोन्ही कापडाच्या पाकळ्या व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहे. नंतर आपल्याला प्लेट अर्ध्यामध्ये फोल्ड करून खालच्या बाजूने पाव इंच आणि वर 1 इंच अशी टीप मारून घ्यायची आहे. सर्व पाकळ्यांना याप्रमाणे टिपा मारून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला कमळाच्या पाकळ्या ह्या गोलाकार घेऊन आतील गोल येईल तेवढे माप करून घ्यायचे आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला
2-2 इंच जास्त घेऊन गोल कट करायचा आहे. त्याच गोल आकाराची आपल्याला प्लास्टिक शीट वापरायची आहे आणि शॉपिंग बॅग पण त्याच आकाराची कट करून घ्यायची आहे. नंतर खाली शॉपिंग बॅग आणि त्यावरती प्लास्टिक शीट आणि मेन कापड असे आपल्याला सर्कल जोडून घ्यायचे आहे. सर्कलच्या आतमध्ये आपल्याला उभ्या आडव्या शिलाया करून घ्यायच्या आहे. या कमळाच्या पाकळ्यांना पण आपल्याला खाली पाव इंच आणि वर 1 इंच अशा सर्व टीप मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला सर्कलला पाकळ्या जोडून घ्यायच्या आहे. तर सर्कलला पाकळ्या जोडत असताना आपल्याला पाकळ्या आतमध्ये ठेवायच्या आहे आणि साईडनी शिलाई टाकत जायचे आहे. खालच्या साईडला मेन पिंक कलरच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि अर्ध्यापासून आपल्याला ग्रीन कलरच्या पाकळ्या जोडायच्या आहे. म्हणजेच फुलाच्या पाकळ्या खालच्या साईडनी येतील आणि पानांसाठी वरच्या साईडने पाकळ्या आपण जोडणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जोडून घ्या. आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर सर्कलच्या आतमध्ये कापड घेऊन मग आपल्याला वर दाब शिलाई करायची आहे. ही अशी शिलाई टाकल्यामुळे आपल्या पाकळ्या
बेल्टचा वापर न करताच फुलणार आहेत. नंतर आपल्याला गोलाकार भागामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेली लेस लावून घ्यायची आहे. याप्रमाणे आपले सुंदर असे कमळ समई आसन हे तयार होणार आहे. बघा किती रिअल असे कमळ दिसत आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण अजून आपल्या आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तुम्हाला कसे वाटले आजच्या समई आसनाचे प्रकार ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यासाठी बनवून बघा हे समई आसनांचे प्रकार आणि मला कमेंट करून फोटो सेंड करा. मी पण तुम्ही केलेले समई आसन बघायला उत्सुक आहे मैत्रिणींनो. खरोखरच्या कमळाला लाजवेल एवढे काय ते सुंदर असे कमळ समई आसन आपले तयार झालेले आहे. यापुढेही आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही बघत राहा आरना सुवर्णा स्टिच हे चॅनल. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील मैत्रिणींनो ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल. या पुढील व्हिडिओमध्ये आपण गणपती बॅकड्रॉप आसन हे बनवणार आहेत. त्यासाठी समोर येणारा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो. थोडी हटके स्टाईलमध्येच राहणार आहे या बॅकड्रॉपची डिझाईन्स मैत्रिणींनो. तर तुम्ही अवश्य बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन डिझाईन्स घेऊन. बाय मैत्रिणींनो.